अमोल म्हणाला, बाबा आम्ही आता शहरामध्ये परमनंटली तिथंच राहणार आहे, कायमच आम्ही तिथंच राहणार आहे. आता हे घर विकायचं ठरवलं आहे. रामभाऊच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी थरथरत्या आवाजात विचारलं, पण बाळा मी कुठे जाऊ रे? हे घर मी मोठ्या मेहनतीने मोठ्या कष्टानं कमवलंय आणि या घराला तू आज विकायला काढलेस. वडिलांनी घर मुलांच्या नावावर केलं आणि जे काही मुलांनी त्याच्या बदल्यात केलं ना, तुम्ही ऐकून रडचाल. एका वडिलांनी आयुष्यभर कष्ट करून घर बांधलं त्या मुलासाठी, त्याच्या भविष्यासाठी. पण त्याच वडिलांनी जेव्हा ते घर मुलाच्या नावावर केलं तेव्हा त्यांना वाटलं की आता म्हातारपणी माझं सुखात जाईल. पण त्यांना कल्पनाही नव्हती की हाच निर्णय त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक बनेल. आणि शेवटी जे घडलं ना ते पाहून संपूर्ण गाव रडलं. सुंदर व्हिडिओ आहे, सुंदर मराठी कहाणी आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. कारण या ठिकाणी खोटं बोललं जात नाही तर खरं आयुष्य सांगितलं जातं. तर नमस्कार मित्रांनो, मी संतोष कांबळे आणि आपण पाहतात SK टॉक मराठी. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. गावात रामभाऊ नावाचे एक साधे प्रामाणिक आणि कष्टाळू माणूस राहत होते. त्यांचं आयुष्य म्हणजे संघर्षाची कहाणी होते. लहानपणीच वडील गेले. आईने कष्ट करून त्यांना वाढवलं. गरिबी इतकी होती की कधी कधी 2 वेळचं जेवणही मिळत नसे. पण रामभाऊच्या डोळ्यामध्ये एक स्वप्न होतं की एक स्वतःचं घर बांधायचं. ते दिवसभर मजुरी करायचे, रात्रभरही काम करायचे. कधी विटा उचलायचे, कधी वाळू भरायचे. हाताला फोडं, अंगावर जखमा, पण चेहऱ्यावर हसू असायचं. कारण त्यांना माहिती होतं की आजचा त्रास उद्याचं सुख आहे. वर्षानुवर्ष कष्ट केल्यानंतर रामभाऊने छोटंसं घर बांधलं. ते घर छोटं होतं पण त्यात प्रेम, स्वप्न आणि त्याग भरलेला होता. काळ पुढे गेला. रामभाऊचं लग्न झालं आणि त्यांना एक मुलगा झाला. त्याचं नाव होतं अमोल. अमोल म्हणजे रामभाऊचा जीव होता. त्यांनी स्वतः उपाशी राहून त्या मुलाला खाऊ घातलं. स्वतः जुने कपडे घालून मुलासाठी नवीन कपडे घेतले. त्या रामभाऊचं एकच स्वप्न होतं की माझा मुलगा शिकला पाहिजे, मोठा झाला पाहिजे. त्यासाठी त्यांनी कर्ज घेतलं आणि मुलाला शहरात शिकायला पाठवलं. वर्ष सरत गेले. अमोल शिकला, नोकरी लागली आणि शहरात स्थायिक झाला. रामभाऊचा आनंद आता गगनात मावत नव्हता. त्यांना वाटलं आता माझा मुलगा माझा आधार आहे. एका दिवशी अमोल गावाला आला आणि म्हणाला, बाबा तुम्ही खूप कष्ट केले, आता हे घर आता माझ्या नावावर करा. मी या घराला पाडतो आणि नवीन मोठं बांधतो. एक मोठी बिल्डिंग बांधूया आपण. रामभाऊच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांना वाटलं मुलगा माझ्यासाठीच विचार करतोय. भोळे होते बिचारे, काय करणार. आणि एक दिवस रामभाऊने घर मुलाच्या नावावर केलं. त्या दिवशी ते खूप आनंदी होते. पण त्यांना माहीत नव्हतं की हाच दिवस त्यांच्या आयुष्यातील दुःखाची सुरुवात ठरेल. घर मुलाच्या नावावर झाल्यानंतर अमोल हळूहळू बदलायला लागला. फोन कमी झाले, भेटी कमी झाल्या आणि प्रेम पूर्णपणे हरवलं. आता रामभाऊच्या आयुष्यात जे घडणार होतं ते कोणत्याही वडिलांनी कधी अनुभव केला नसेल. घर मुलाच्या नावावर झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस ठीक होते. अमोल नेहमीसारखा बोलत होता, फोन करत होता आणि रामभाऊची काळजी घेत असल्याचं दाखवत होता. पण हळूहळू काही दिवसांनी सगळं बदलायला लागलं. फोन कमी झाले, भेटी थांबल्या आणि संवाद थंडपणा आला. रामभाऊंना वाटायचं मुलगा कामात व्यस्त असेल, काम असेल पण फोन करत नसेल. तो स्वतःला समजून घालायचे. एक दिवस रामभाऊने अमोलला फोन केला, बाळा कसा आहेस रे तू? पण अमोलचा आवाज आता बदललेला होता. बाबा मी बिझी आहे, मी कामात आहे, आता आपण नंतर बोलू. फोन कट केला. तो नंतर कधीच फोन आला नाही. रामभाऊ दररोज फोनची वाट पाहत बसायचे, दरवाजाकडे बघत बसायचे. त्यांच्या मनात एकच आशा, माझा मुलगा येईल. काळ पुढे गेला. अमोल आणि त्यांची पत्नी शहरात सुखात राहत होते. पण गावात रामभाऊ एकटेच पडले होते. घर त्यांच्या नावावर नव्हतं पण त्या घरात आठवणी होत्या. एक दिवस अमोल गावाकडे आला. रामभाऊ खुश झाले. आता माझा मुलगा गावाकडे आला आहे, मला समाधान मिळेल, सुख मिळेल, मला थोडंसं आराम मिळेल असं त्यांना वाटलं. पण त्या दिवशी अमोल प्रेमाने नव्हे तर एका निर्णयाने आला होता. अमोल म्हणाला, बाबा आम्ही आता शहरामध्ये परमनंटली तिथंच राहणार आहे, कायमच आम्ही तिथंच राहणार आहे. आता हे घर विकायचं ठरवलं आहे. रामभाऊच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी थरथरत्या आवाजात विचारलं, पण बाळा मी कुठे जाऊ रे? हे घर मी मोठ्या मेहनतीने मोठ्या कष्टानं कमवलंय
आणि या घराला तू आज विकायला काढलेस, असं म्हणून ते रडू लागले. अमोल शांत झाला. बाबा, तुम्ही आता वृद्धाश्रमामध्ये राहा आणि तिथे तुमची काळजी घेतली जाईल. त्या क्षणी रामभाऊच्या हृदयाला तडा गेल्यासारखं झालं. हृदय तुटलं त्यांचं. ज्या घरासाठी त्याने आयुष्य झिजवलं, ज्या मुलासाठी त्यांनी स्वप्न त्यागली, तोच मुलगा आज त्यांना घराबाहेर काढत होता. रामभाऊ काहीही बोलले नाही, फक्त डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्यांना आठवत होतं मुलांचं लहानपण, त्यांचे पहिले पाऊल, पहिली शाळा, आणि आज तोच मुलगा परका झाला होता. काही दिवसांनी घर विकलं गेलं. रामभाऊ एका वृद्धाश्रमात राहायला गेले. तेथे अन्न होतं, सोय होती, पण प्रेम नव्हतं. रामभाऊ रोज एकाच गोष्टीची वाट पाहायचे की माझा मुलगा मला भेटायला येईल. पण अमोल कधी आलाच नाही बरं का. एका रात्री रामभाऊ खूप आजारी पडले. त्यांनी शेवटच्या वेळेस मुलांना फोन केला, बाळा एकदा तरी भेटायला ये. पण अमोलने फोन उचलला नाही. काही दिवसांनी रामभाऊची प्रकृती एकदम वाईट झाली, खालावले, आणि एका रात्री त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या हातात एक पत्र होतं. जेव्हा अमोलला बातमी कळाली, तो वृद्धाश्रमात आला. तेथे त्यांना वडिलांचं पत्र दिलं. त्या पत्रात लिहिलं होतं, बाळा मी तुला कधी दोष दिला नाही, कारण बापाचं प्रेम स्वार्थी नसतं. घर तुझ्या नावावर केलं तेव्हा मला वाटलं माझं आयुष्य यशस्वी झालं. पण आज एकच दुःख आहे, तू घराचा मालक झालास पण माझ्या प्रेमाचा नाही. तरीही बाळा मी तुला आशीर्वाद देतो. पत्र वाचताना अमोल जोरजोरात रडायला लागला. त्याची स्वतःची चूक समजली, पण आता वेळ निघून गेली होती. ज्यावेळेस वेळ होता त्यावेळेस बाबाला घराच्या बाहेर काढला. ज्या वडिलांनी कष्ट करून मेहनत करून घर विकत घेतलं होतं, बांधलं होतं, त्या घरातून त्यांना बाहेर काढण्यात आलं. आणि आता ती गेल्यानंतर पत्र वाचून रडतंय. सगळं संपलेलं होतं. त्याला आठवत होतं वडिलांचा त्याग, त्याचं प्रेम आणि स्वतःची बेफिक्री. आणि तेव्हाच त्याला जाणवलं घर विकत घेता येतं, पण आईवडिलांचं प्रेम नाही. आजही त्या गावात लोक म्हणतात, ज्याने आयुष्यभर घर बांधलं ते शेवटी बेघर झाले, आणि ज्यांच्यासाठी त्यांनी सर्व काही केलं त्यांनीच त्याला एकटं सोडलं. तर ही कहाणी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, वडिलांसाठी कमेंट बॉक्समध्ये बाबा असे जरूर लिहा, आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा. तर चला आपण भेटूया आणखीन असेच नवीन व्हिडिओमध्ये.